आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानी वायुसेनेचं विमान भारताच्या हद्दीत घुसलं। या क्षणाची मोठी बातमी, पाकिस्तानच्या कुरापतीने आता आतंक गाठलाय, तळ गाठलाय। पाकिस्तानी विमान भारतीय हद्दीत घुसलेलं आहे। नौशेरामध्ये हे विमान घुसल्याची माहिती मिळते। भारतीय वायुसेनेमध्ये पाकिस्तानच्या विमान घुसल्याची माहिती मिळते। पाकिस्ताननं आता आपल्याकडनं प्रत्युत्तरा दाखल केलेली ही कारवाई समजली जाते आहे, पण याला चोख उत्तर दिले जाईल। काश्मीरच्या नौशेरा भागात पाकिस्तानी विमान हे भारताच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, कालपासून आपण प्रत्युत्तर देऊ पण हे चुकीच्या मार्गाने केलेलं पाकिस्तानचं प्रत्युत्तर आता समोर येत आहे। पाकिस्तानी विमान भारताच्या हद्दीत घुसलं जाईल। दरम्यान भारतीय वृत्त संस्था पीटीआयच्या हवाल्यानं आपण ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पाकिस्तानी विमान भारताच्या हद्दीत घुसलंय, अर्थात भारतीय सैन्य या सगळ्याचा बिमोड करण्यास सज्ज आहे। जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात पाकिस्तानी विमान घुसलेलं आहे। आमचे प्रतिनिधी समीर भिसे आपल्या सोबत आहेत। समीर, आपण पाहतोय पाकिस्तानने काल पोकळ वल्गना केल्या होत्या, त्याचाच एक भाग आज दिसतोय। पाकिस्तानी विमान नौशेरामध्ये घुसलंय, काय या क्षणाची माहिती, काय म्हणते पीटीआय? नक्कीच सध्याची जी माहिती येते पीटीआयच्या सूत्रांकडून ती अशी आहे की राजौरी जिल्ह्याचा जो सेक्टर आहे, नौशेरा सेक्टर, त्या भागामध्ये पाकिस्तानी एअरफोर्स जे आहे त्याचं फायटर जेट जे ते शिरलेलं आहे। फार चिंतेची बाब जी आहे ती समोर आलेली आहे की हा पूर्ण जो परिसर आहे तो अगदी तणावग्रस्त आहे। अशामध्ये जर पाकिस्तानचं जर उल्लंघन करत असेल, जी काय लाईन असते, एलओसी असते, ते उल्लंघन करून त्यांनी पाकिस्तानचं जे वायुयान आहे ते यामध्ये शिरलेलं आहे। फायटर जेट नौशेरा सेक्टर जो आहे राजौरी जिल्ह्याचा त्यामध्ये येऊन धडकलेला आहे आणि एकंदरीत सध्या त्याबद्दल एक चिंतेचं वातावरण व्यक्त केलं जात आहे। पीटीआयच्या माध्यमातून ही बातमी सध्या समोर आलेली आहे। जी सीमारेषा जी आहे ती पाकिस्तानने ओलांडलेली आहे। सध्याची जी कारवाई भारताने ती केली होती ती फक्त जे दहशतवादी जे स्थान आहेत, जे ठिकाण आहेत, त्यावर भारताने कारवाई केली होती काल। आणि त्यानंतर आता पाकिस्तानने आपलं फायटर जेट जे आहे ते भारताच्या हद्दीत घुसवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली का असं सुद्धा वातावरण पाहायला मिळत आहे। आणि सध्या नौशेरा सेक्टरमध्ये हे वायुयान जे आहे, फायटर जेट जे आहे ते शिरलेलं आहे। आणि एकंदरीत आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आहे। आणि आपण पाहू शकता की थोड्या वेळापूर्वी सीतारमण जे आहे संरक्षण मंत्री, त्यांनी सुद्धा तिन्ही लष्कर प्रमुखांची बैठक तातडीची बोलावली होती। आणि एकंदरीतच इम्रान खान सुद्धा महत्वाची बैठक त्या ठिकाणी आपल्या ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत करत होते। अशा बैठका सुरू असताना सुद्धा सध्या पाकिस्तानचं जे फायटर जेट जे आहे ते भारताच्या सीमेमध्ये येऊन धडकलेलं आहे। आणि आता त्याला कसं एलिमिनेट करता येऊ शकत असेल याची एकंदरीतच कारवाई भारताकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे जे भारतीय सैन्य दल जे वायुदल आहे ते सज्ज झालेलं आहे आणि त्याला कसं एलिमिनेट करता येईल याची एकंदरीतच कारवाई होणार असल्याची जी माहिती आहे ती सध्या प्राथमिक माहिती आपल्याकडे समोर येते। इंडियन जे ट्रूप्स आहेत ते सध्या रिटॅलिएट करण्याच्या तयारीत आहे। मात्र हे कसं काय आतमध्ये येऊन धडकलं याची एकंदरीतच तपासणी सुद्धा करावी लागणार आहे। कारण का जी काही सीमा असते, सीमारेषा ओलांडू नये हे इंटरनॅशनल लॉ असतात, मात्र त्याचं उल्लंघन पाकिस्तानने या ठिकाणी केलेलं आहे। एका ठिकाणी जेव्हा महत्वाची बैठक चीनमध्ये होत असताना आपल्या संरक्षण मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली होती की भारत कोणत्याही गोष्टींचं व्हायलेशन करणार नाहीये। ज्या ठिकाणांवर हल्ला काल करण्यात आला होता तो फक्त जे दहशतवादी जे ठिकाण होते जैश ए मोहम्मदचे त्या ठिकाणीच फक्त हा हल्ला करण्यात आला होता। कुठलाही रिहायशी आपण ज्याला म्हणतो जिथे सिव्हिलियन्स राहत असतील तिथे कुठेही टार्गेट करण्यात आलं नव्हतं। अशा सगळी भारत आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत असताना ह्या आता पाकिस्तानने अशा पद्धतीने आपलं फायटर जेट भारताच्या हद्दीमध्ये आणणं हे ते पूर्ण इंटरनॅशनल लॉला व्हायलेट करणं आहे। त्याचबरोबर अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला अगदी खडसावलेलं आहे की तुमच्या सीमेमध्ये आपल्यासोबत सुरेश पाटील आहेत, निवृत्त कर्नल साहेब। आपण पाहतो पाकिस्तानची ही सगळ्यात मोठी ज्याला घाणेरडं कृत्य म्हणता येईल, कारण आपण केलेले जो अटॅक होता तो दहशतवादी तळावर होता, सिव्हिलियनवर नव्हता। पाकिस्तानला नेमकं काय आणि कुठे आता अटॅक करायचा होता? खरं वास्तविक पाकिस्तान नि स्वतःच्या पायावर हा दगड आता टाकून घेतला असं मी म्हणेन। हा मूर्खपणा आहे। हे बघा, लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं सरप्राईज
आणि ते सरप्राईज काहीच नाहीये, कारण आम्ही काल जे केलं त्याच्यानंतर आता हे काय करणार आहे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि त्यांनी करून करून काही जरी केलं तरी आपण वी आर द थर्ड लार्जेस्ट एअरफोर्स ऑफ द वर्ल्ड. त्यांना अक्षरशः आपण चिरडून टाकू शकतो पुढच्या 12 तासात. तर हा मूर्खपणा आहे. विनाकारण ते स्वतःची विमानं पण घालून बसतील आणि ती जी पण विमाने येत आहेत, जिथे पण प्रेक्षेपण ते टाकतील. या क्षणाचा प्रश्न आहे, एक साधा प्रश्न आहे की आपण एक टार्गेट केलं होतं की इथनं मला इथं जायचंय. यांना या वेळेचं टार्गेट काय असू शकतं? कारण इथं दहशतवादी तळ नाहीये, इथं तुम्ही वायू लष्कराला चॅलेंज करू शकत नाही. पाकिस्तानने काय मूर्खपणा केलाय तो जरा एकदा आम्हाला सांगा. अहो, हा धादांत मूर्खपणाचा आहे. मला सांगा, ते आता तिथं जर ते काही आपली प्रेक्षेपण जर टाकतील ते कुणाच्या सिव्हिलियनच्याच अंगावर पडतील ना. सीमेवरती जे आमचे जवान आहेत ते सगळे सुसज्ज आहेत, ते सगळे बंकरमध्ये आहेत, त्यांना कुणालाच काही इजा होणार नाही. हे तिथल्या सिव्हिलियनला होतील. आणि सिव्हिलियन कुठले? तर आमचेच सिव्हिलियन आहेत, ते JNK मधले आमचीच भावंड आहेत, त्यांच्यावरच पडणार आहे. आणि हा मूर्खपणा आहे. त्यांना खरंच काही समजत नाहीये. आज हे मोडकळीस आलेलं देश आहे, तिथं कुणाचा कुणाला ताळमेळ नाहीये. तिथली लोक स्वतः, आज मी सकाळी बघत होतो पाकिस्तान. सर, एक तुम्हाला माहिती देतोय की तुम्ही आता घडलेली बातमी अशी आहे की हे जे विमान होतं, या विमानाचा पाठ काढलेला आहे, आपला मराठी शब्द आहे, आणि या विमानाला पळवून लावलंय भारतीय सैन्यानं. त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन सोडलेलं आहे. म्हणजे ही खरं तर लष्कराची मोठ्या मनाची भूमिका म्हणावी लागेल. भारतीय वायुसेनेच्या विमानानं या पाकिस्तानला पुन्हा एकदा नाक कापलेलं आहे. तुम्ही आत येऊनही त्यांना हाकलून लावलेलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. काय सांगाल सर या सगळ्याबद्दल? देखा, आपली सगळी विमानं आता सुसज्ज अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे ज्याला आपण कॅप म्हणतो, म्हणजे हे पेट्रोलिंग आमची विमानं करत असतात. आणि आता त्यांनी कुठूनही जरी आले तरी त्यांना पळवण्याची आपल्याकडे खूप मोठी शक्ती आहे. आणि मी मगाशी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय, हे मूर्खपणा करतायत, विनाकारण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतायत. उलट त्यांनी हे संपवावं आणि त्यांनी सगळ्या जगाला सांगावं की बाबांनो, आमची झाली चूक, आता इथून पुढे आम्ही करणार नाही. आम्हाला तुमच्याशी चांगले संबंध जर ठेवायचे आहेत तर आम्ही हे आमच्याकडे जो हा मूर्खपणा चाललाय आम्ही थांबवायला तयार आहोत. हे असं बोलणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांना खरंच संपवायला फार वेळ लागणार नाहीये. मी मगाशी म्हटलं की आता आपल्याकडे इतके आधुनिक विमानं आहेत आणि त्यांच्याकडची जी विमानं आहेत आणि आमचे वैमानिक सगळ्यात मोठी बातमी, वायुसेनेच्या विमानानं पळवून लावल्यानंतर या ठिकाणी बॉम्बिंग करण्याचा या सगळ्या दरम्यान हे जे विमान आलेलं होतं, या विमानानं बॉम्बफेक करण्याची प्रयत्न केला होता. या क्षणाची मोठी बातमी. सर, आता आपण जे म्हणत होता तोच मूर्खपणा अखेर पाकिस्ताननं केला आणि पाकिस्तान फसलेला आहे. भारतीय सैन्याच्या हद्दीत पाकिस्तानच्या विमानानं बॉम्बफेक करण्याची प्रयत्न केला होता. त्यामुळे या पाकिस्तानाच्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा तणाव वाढलेला आहे. पाकिस्तान विमान हे भारताच्या नौशेरा हद्दीत शिरलं आणि त्याने बॉम्बफेक करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई दलानं त्याला प्रत्युत्तर देत ते विमान पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाठवलं आहे. पण पाकिस्ताननं आगळीक केलेली आहे आणि पाकिस्तानच्या मूर्खपणामुळे तणाव वाढलेला आहे. पाक विमानाचा बॉम्बफेक करण्याचा प्रयत्नही समोर येतोय. सर, काय सांगाल? अहो, हे जगातली सगळी लोक आता हे बघतायत हा यांचा मूर्खपणा. म्हणजे ह्यांची काही जेवढी थोडी बहुत पत होती ती पण संपुष्टात येईल आता. यांनी UN मध्ये जाऊन द्यात आणि कुठेही जाऊन द्यात. ते स्वतःचा मूर्खपणा सगळ्या जगाला दाखवायला लागलेत. आणि मी मगाशी म्हणत होतो की मी सकाळी जेव्हा पाकिस्तानचा TV पाहत होतो त्यावेळेला तिथं तिथली लोक हिंदुस्तान जिंदाबाद म्हणायला लागलेले आहेत. ते तिथं रॅली काढायला लागलेत, हिंदुस्तान जिंदाबाद. तर त्यांना कळून चुकलंय की बाबांनो, आता काही दुसरा पर्याय नाही, फक्त कसं तरी करून लढाई दाखवल्यासारखं करा. आणि कारण हा मूर्खपणाचा निर्णय, कुणीही शाणे जरी असतील तर हा मूर्खपणाचा निर्णय मी म्हणतो. सर, पाटील साहेब, एक महत्वाचा प्रश्न, एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून, एक साधारण लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केल्यानंतर पाकिस्तानच्या किती हद्दीत आल्या, पाकिस्तानची विमानं आपल्या किती हद्दीत आल्यानंतर लष्कर त्यांना टार्गेट करू शकतं? कारण स्थानिकांना एक भीती असते, आपल्यावर असं झालं तर. कालपासून ही जी भीती होती, पाकिस्तान असंच वागलं तर, कारण त्यांच्याकडे तर उद्ध्वस्त करायला काही तळ नाहीये दहशतवादी, पण स्थानिकांवर हल्ला झाला तर लष्कर आपलं आभाळातल्या आभाळात त्यांना प्रत्युत्तर कसं देऊ शकतं, याबद्दल थोडक्यात. बघा, आपल्याकडे जे विमानं जे आहेत, मिराज आहे, जे आता ग्वाल्हेर मधून जी परवा विमानं गेली तर ते 1000 किलोमीटर जाऊ शकतात. त्यांना एअर टू एअर फायर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे लेझर गाइडेड प्रक्षेपण असतात. त्याच्यामुळे ते त्यांना उडवू शकतात. त्याच्यानंतर